नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 13 एप्रिल 2026 आहे. आमच्या या 8 वर्षाच्या NMK1 गोल्डन सीताफळ बागेच्या आपल्याला छटणीचा व्हिडिओ मी पाठवलेला होता. तर याला 12 एप्रिल म्हणजे काल पहिले पाणी दिलेले आहे. तर यावर्षी पाडव्याला आमच्या इकडे पाऊस पडला होता. मी स्टेटसला व्हिडिओ ठेवला होता. गारा देखील पडल्या होत्या छोट्या छोट्या व ही काळ्या रानातली बाग खूप फुटली होती. त्याच्यामुळे यावर्षी आम्ही लवकर छटणी घेतलेली. तर आता आज दिवसभर बाहेर छटणीसाठी गेल्यामुळे संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर आता बागेत आल्यावर हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर आपण पाहू शकता अशा पद्धतीने पहिल्या दुसऱ्या डोळ्यातून कळ्या निघालेल्या आहेत. अशा पद्धतीने कळ्यांची संख्या आहे व ज्यावेळेस पहिला पाऊस पाडव्या वेळेस पडल्या होत्या त्यावेळेस ह्या कळ्या आहेत. म्हणजे फुटवे ज्यावेळेस होते त्या फुटव्याला परत कळ्या लागले, ही पुढची स्टेज आहे. व छाटल्यानंतर जे आपल्याला डोळे फुटतात त्याच्याही आताशी कळी आलेली आहे बाहेर. आता छटणीचा देखील आपल्याला व्हिडिओ मी पाठवलेला होता. तर याचा स्प्रेचा व्हिडिओ काढता आला नाही मी बाहेर असल्यामुळे. तर याला पहिला स्प्रे छाटणी केल्यानंतर एक 4 ते 5 दिवसानंतर आम्ही कीटकनाशक व बुरशीनाशकचा घेतला होता. त्याच्यामध्ये क्लोरो अर्धा मिली व साप पावडर अर्धा ग्रॅम स्टिकर टाकून स्प्रे घेतलेला होता. तसेच याला आत्ता पहिल्या पाण्याबरोबर आम्ही ड्रिपद्वारे सीवीड अमिनो फुलविक हे तिन्ही पण अर्धा किलो, तसेच मायकोरायझा हा 1 किलो, मायकोरायझा 1 किलो व गूळ 5 किलो असे एकत्र करून पाण्याबरोबर दिलेले आहे. व पहिले पाणी 6 ते 7 तास याला दिलेले आहे. म्हणजे पहिले पाणी भरपूर सोडले की पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते व मायकोरायझामुळे देखील पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते ह्युमिकमुळे. व सीवीड अमिनो फुलविकमध्ये कळ्यांची संख्या आहे ती भरपूर व्यवस्थित आणि सशक्त अशा कळ्या निघतात. तर अशा पद्धतीने या आमच्या बागेची स्टेज आहे. तर मोठ्या बागेला आम्ही 15 तारखेला पाणी देणार आहे. तर त्याचा देखील आपल्याला मी व्हिडिओ पाठवते. तर अशा पद्धतीने ही आमची बाग आहे व याचे 2026चे बहाराचे नियोजन आमचे सध्या चालू आहे. तर याचे वेळोवेळी आपल्याला व्हिडिओ पाठवण्यात येतील.